कुंभचा एक्सपिरियन्स विचारणार आहे. डुबकी लावतो त्याच्या हाऊ स्वीट. आय डोंट लुक दिस टाइप. बट दॅट ट्रूथ ना ते दिसतं आपल्याला. जनरेशन जी आहे ही जी पिढी आहे ना, तर आमच्या मुलीने दाखवलं की तुम्हाला आम्ही काय. Hey guys, welcome back to Life with the Sequeras. So in the previous vlog, you have already watched how baby went home and she took pav bhaji and she went there and she reached Nerul safely and she's about to leave, but before leaving we had stopped the video or in where our parents, that is Pooja's parents, my in-laws, shared their experience at the Mahakumbh. So I hope you guys enjoy this vlog. So bagu putsa vlog kosa jato. सो मी घरी आली, सगळे जेवलो. मम्मी पप्पांनी पावभाजी खाल्ली, प्रीतीने पण पावभाजी खाल्ली. कशी होती? मस्त. आणि आता आय एम गोइंग टू लिव्ह. पण निघायच्या अगोदर मी मम्मी पप्पांना त्यांचा कुंभचा एक्सपिरियन्स विचारणार आहे. सो ह्यानंतर तुम्ही ते ऐका. कसं होतं मम्मी आणि पप्पा? कुंभमेळा आमचा म्हणजे कुंभ आमचा खूप छान झाला. आम्ही तिकडे 2 तारखेला पोचलो फेब्रुवारीच्या. आणि हे होतं काय बोलतात, बसंत पंचमीचा वेळ होता. तर तिथे अनाऊन्स करत होते की सकाळी 9 वाजल्यापासूनच बसंत पंचमी चालू झाली आहे, तुम्ही आंघोळ करून घ्या. मग उद्या स्नायी स्नान असेल, मग मिळेल कोणाला दर्शन किंवा नाही मिळेल, म्हणजे तुम्हाला आंघोळ करायला मिळेल किंवा नाही. तर म्हणून आम्ही 2 तारखेलाच आंघोळ केली. खूप छान एक्सपिरियन्स झाला आणि खूप छान वाटलं. म्हणजे इट वॉज समथिंग मिस्टिकल ओव्हर देअर. तिकडची एनर्जी इज टोटल डिफरंट. एकदम पाण्यामध्ये आपण एक डुबकी लावतो, त्याच्यानंतरचा जो अनुभव टू गुड. म्हणजे काय वेगळं फील झालं डिपच्या नंतर? डिपच्या नंतर काय, मी तर पाण्यामध्ये गेल्यानंतरच पहिलं माझ्या त्या डोळ्यातनं अश्रूच निघायला लागले. की म्हणजे इट्स अ गुड फिलिंग की काय आहे, म्हणजे समथिंग डिफरंट. आणि एकदा आंघोळ केल्याच्या नंतर इतकं फ्रेश वाटतं ना की लाईक युअर जस्ट अलाइव्ह. म्हणजे एक नवीन जीवन कसं येतो ना आपलं, तसं झालं ते. आणि कोण जात असेल कुंभमेळ्याला तर खूप केअर घ्या. खूप गर्दी आहे तिथे जागी जागी ना बॅरिकेडिंग केलेली आहे. 4 व्हीलर जायला देत नाही आतमध्ये. तर तुमची तयारी असेल ना 2 ते 3-4 तास चालायची, तरच तुम्ही जा. लहान मुलांना कृपया घेऊन नका जाऊ. ओल्ड पीपलला पण वयस्कर असतील त्यांनी कृपया जाऊ नका. ऑल्सो ज्यांना जे थोडेसे फिजिकली चॅलेंज आहे, फिजिकली फिटनेस किंवा जे आजारी आहेत, त्यांनी केअर करा. तुम्ही घरातनच नमस्कार करा आणि जे काय ते पुण्य जे मिळायचं ते देवाला जे द्यायचं ते देणारच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी बघा, कारण कुंभ भरलेला आहे. प्रयागराज तुडुंब भरला आहे, काशी तुडुंब भरलेली आहे, अयोध्या तुडुंब भरलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ना दर्शन घेताना 3 ते 4 तास तुम्हाला चालावं लागणार. पण बाकी एक्सपिरियन्स इज व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तुम्हाला कसं वाटलं पप्पा? ऍक्च्युली म्हणजे कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की कुंभला जाऊन आम्ही त्रिवेणी संगमला अशा ओकेजन मध्ये जाऊन स्नान करून येऊ, असं कधी विचार केला नव्हता. ऍक्च्युली 4-5 महिने मम्मीचं चाललेलं की आपण दर्शनाला जाऊया. बट इट वॉज अ सडन प्लॅन. पण कसं माहिती, दर्शन जायचं पण एक कुंभमेळ्याचं असं कोणाच्या म्हणजे अचानक मग आमच्या समोर हे मीडिया, गुगल हे बघून मग कुंभमेळ्याचं हे बघायला. नंतर म्हणजे कसं होते की मम्मीला हे झालं की नाही आम्हाला कसं करून जायचं, काही असू दे कुंभमेळ्याला जायचंच आहे. आणि आम्ही प्रीती आहे, खरोखर तिने सर्व प्लॅनिंग आमचं छान केलं. आमची क्वीन, प्लॅनिंग क्वीन. टुरिझमचा बिझनेस खोलायचा आहे, प्लॅन तिने केला. आणि आम्हाला पूजा मोठी मुलगी आहे तिनेही आणि अनुने म्हणजे खूप स्फूर्ती बोलतात अशी की उत्साह आम्हाला दिला की नाही तुम्ही आपण सांभाळून घ्या. मी तर फक्त एनकरेज केला. तर ह्या तिघी टेन्शन मध्ये होते की मम्मी पप्पा एकटे जातात कुंभमेळ्यामध्ये. त्याच्या आधी 29चा जो मौनी अमावस्येचा इन्सिडेंट झाला तो खूप ताजा होता. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात ते होतं, भीती तर होतीच. पण दृढ निश्चय म्हणतात तसं. आणि एक तर सद्गुरु कृपा असते आपल्यावरती, त्याला
त्याला जे आपल्याला द्यायचं असतं तो कसंही स्मगल करतो आपल्या जीवनामध्ये ते आणि सफल करतो आपली यात्रा, असं आमचं झालं आणि खूप छान झालं. बिकॉज ती स्टॅम्पीड थोडे दिवस अगोदरच झालेली रिसेंट हो, होतं आणि आम्ही 2 तारीखला पोहोचलो पण तिथे. आता तिकडे व्यवस्था खूप चांगली केली आहे गव्हर्नमेंटनी, जे एंट्री एक्झिट खूप लांब आहे तशा, तर चान्सेस नाही आहेत तिकडे काही होण्याचं, असं गैर असं काही होणार नाही. पण वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आपण ऍज अ सिटीजन ना खूप केअर करायला पाहिजे. गव्हर्नमेंट ती करतेच केअर, पण वी शुड ऑल्सो सी ना, वी ऑल्सो सेन्सिबल अँड अवेअर सिटीजन, ते पण आपण बघायला पाहिजे आणि आपण कोऑपरेट करायला पाहिजे. आणि आपल्याला जे मिळतं ते इतरांनाही मिळायला पाहिजे. असं नाही की ते जाऊन आपण टाइमपास करतोय, घाण पण नाही करायला घाण नाही पाहिजे. करायची. आपला टर्न आला, आपण आंघोळ केली, आपण बाहेर पडलो, दुसऱ्याने यायचा चान्स छान द्यायला पाहिजे. हम्म. आणि जायच्या अगोदर म्हटलं तर प्रीतीने खूप रूट, वेगवेगळे रूट तिने चेक केले, कुठून जाऊ शकतो की मम्मी पप्पांना कुठून सोयीस्कर जागा मिळेल म्हणजे जाणं तिथे. त्या तऱ्हेने शेवटी मग फायनल तिचं डिसिजन होतं की वाया लखनौच्या इथून जाणं चांगलं असेल. त्या हिशोबाने तिने लखनौची, कारण आम्ही खूप श्रीमंत नाही, आम्ही इकॉनॉमिकली सगळं बघत होतो. पण तरीही तिने आम्हाला लखनौवरून कसे करून फ्लाईटच्या तिकीट वगैरे काढून दिल्या. लखनौला गेलो. लखनौवरून सो हाऊ डिड यू ऑल ट्रॅव्हल फ्रॉम हिअर? आम्ही लखनौला गेलो, इथून फ्लाईटने आम्ही लखनौला गेलो. आणि तिकडून मग आम्ही आलमबागला गेलो. आलमबागवरनं आम्ही बस घेतली गव्हर्नमेंटची आणि तिथून आम्ही प्रयागराज सिव्हिल लाईनला जाणार होतो, पण बॅरिकेडिंग होतं म्हणून आम्हाला बेला कछारला उतरलं. मग आम्ही आलमबाग टू सिव्हिल लाईन्स होतं, प्रयाग सिव्हिल लाईन्स, तिथे बॅरिकेडिंग होतं. मग आम्ही इथे थांबलो. आम्हाला कुठे थांबवलं? बेला कछारच्या इथून आम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या बसेस आहेत, फ्री शटल्स आहेत, तिथून आम्ही प्रयागराजला गेलो सिव्हिल लाईनला. आणि तिथे कुठलेही 4 व्हीलर चालत नव्हते, रिक्षा नाही, काही नाही. पण आम्हाला एक देवकृपाने एक मनुष्य भेटला, त्याने आम्हाला बाईकने आमच्या हॉटेलपर्यंत सोडलं. आणि मग आम्ही तिथे थोडं फ्रेश झालो. मग त्यानेच आम्हाला संगमवर नेलं आणि जितकं त्याला जमलं तेवढं चुंगीपर्यंत. मग एका बाईकवर तू बसलेली? एका बाईक, म्हणजे हॉटेलला जाताना एका बाईकवर मी आणि सामान, आणि दुसऱ्या बाईकवर पप्पा आणि सामान. मग तो दुसरा बाईकवाला कोण होता? त्याच्याबरोबर होता. आणि आम्ही मग आम्ही जेव्हा इथे संगमला गेलो तर आम्ही दोघं एका बाईकवरच गेलो, मग सामान नव्हतं त्यावेळी. ट्रिपल सीट. आम्हाला सिव्हिल लाईन तिथे सोडलं ना, तोच मनुष्य परत आम्हाला घ्यायला आला. मग तुला भीती नाही वाटली त्याला ट्रस्ट करायच्या अगोदर? नाही, कारण तिकडचे वाईब जसे आहेत ना, की मला नाही वाटत तिथे असं कोण कोणाला फसवेल. करत बरोबर. असेल. कारण सगळ्यांचं एकच इंटेन्शन असतं की संगमकडे जायचं. जेन्युइन हेल्प. आणि खरं कोऑपरेटिव्ह लोक होती तिकडे. लोकांनी खूप आम्हाला मदत खूप माणसं चांगली आहेत, कोऑपरेशन खूप चांगलं देतात. बट स्टील यू हॅव टू बी कॉन्शियस. या करेक्ट. आपण असं बोलू नाही चाललं नाही कोणाही विश्वास ठेवून, बट दॅट ट्रूथ ना ते दिसतं आपल्याला, जेन्युइनिटी दिसते आपल्याला. मग त्याने आम्हाला ना चुंगीपर्यंत सोडलं आणि वी वर व्हेरी सो लकी. आम्हाला तिथे ओला ऑटो मिळाली, जे आम्हाला बडे हनुमानजीने तिथपर्यंत सोडलं. आणि तिथे आम्हाला थोडंसं चालायचं संगम पर्यंत, तरी आम्हाला एक बाईक भेटली, त्याने आम्हाला संगम पर्यंत सोडलं. म्हणजे लिटरली वी डिडंट वॉक. 1 किलोमीटर पण आम्ही चाललो नाही. गुड. आणि मग आमची आंघोळ झाली, मग आम्ही परत थोडंसं चालत आलो. तोच बाईकवाला आम्हाला भेटला, ज्याने आम्हाला संगमवर सोडलं. बडे हनुमानचे दर्शन केलं आणि तिथे थोडस पुढे चालत आलो, सेम बाईकवाला आम्हाला परत भेटला. मग त्याने चुंगीला सोडलं आणि चुंगीवर परत तो पहिला सो वी वर सो ब्लेस्ड, वी वर रिअली ब्लेस्ड की तुम्हाला जास्त चालावं नाही लागलं आणि कम्युटचा पण काही प्रॉब्लेम नाही आला. सो वी विश की सगळ्यांचं तसंच होऊन दे, सगळ्यांना चांगलं दर्शन मिळू दे, चांगलं स्नान होते सगळ्यांचं, हीच आम्ही परमेश्वराकडे आम्ही इच्छा करतो. त्यानंतर आम्ही तिथे प्रयागराजचं झाल्यानंतर आम्ही तिथून मग सरळ आम्हाला जायचं होतं अयोध्येला. मग ती पण आमची बसची तिकीट काढलेली होती, पण तिथून माहिती पडलं की बसेस पुढे येत नव्हते. मग आम्ही तिथून मग परत आम्ही गेलो सिव्हिल लाईनच्या तिथे गेलो तर काही बसेस सुटत होत्या तिकडून डायरेक्ट अयोध्येला. मग आम्ही तिथून एक बस घेतली आणि मग अयोध्येला गेलो. तिथे पण तसं एवढी गर्दी होती की अयोध्येच्या जवळ, मंदिराच्या जवळ लोकांना सोडत नव्हते गाड्या वगैरे. मग तिथे आम्ही परत उतरलो, तिथून परत ऑटो घेतली. मग अयोध्या मंदिरच्या थोडंसं म्हणजे जिथपर्यंत गाडी जाणं शक्य होतं ऑटो, तिथे जाऊन मग एका हॉटेलमध्ये थांबलो. मग तिथून आम्ही फ्रेश झालो, मग जाऊन अयोध्याचं दर्शन केलं, श्रीरामांचं दर्शन केलं. मग आम्ही तिथे जाऊन हनुमान गडीला गेलो.
शरीर नदीच्या शरीर- मग ती बोट कुठे होती? अयोध्यालाच होती. बोट काशी. अच्छा, मग अयोध्या नंतर तुम्ही अयोध्येच्या नंतर आम्ही काशीला गेला. वाराणसीला गेलो. हा ट्रेनने गेलो आम्ही काशीला. नाही तिथे आम्ही थांबलो, एक रात्रभर थांबलो. मग आम्ही सकाळी उठून, नाही आम्ही ज्या दिवशी उतरलो ना गाडीत ना, त्याच दिवशी आम्ही दर्शन घेतलं. आम्ही काल नदीत रुआ, कारण तिकडे पण सगळे रस्ते बंद आहेत. मग आम्ही घाटवर आलो. आम्ही केदार घाटच्या बाजूला होतो. आम्ही केदार घाटला उतरलो. तिथून आम्ही बोट घेतली, ज्याने आम्हाला इथे नेलं, कालभैरवच्या मंदिराच्या इथे. ते आम्ही वरती चढलो, तिथे दर्शन घेतलं आणि असं परत आम्ही मणिकर्णिका घाटवर खाली उतरलो. तिथून आम्ही काशी विश्वनाथच्या इथे गेलो, ते दर्शन केलं आणि मग आम्ही असं परत खाली आलो घाटवरती. परत बोटमध्ये बसलो आणि मग आम्ही केदार घाटच्या इथे गेलो, जिथे आमचं हॉटेल होतं. असं आमचं दर्शन खूप छान झालं आणि आम्हाला खूप कमी वेळामध्ये सगळे दर्शन झाले. म्हणजे आयुष्यामध्ये विचार पण नव्हता केला की एवढं आम्हाला सर्व दर्शन या 2-3 दिवसामध्ये दिवस. होतील. पण तुमची पूर्ण ट्रिप किती डेजची होती? 9 दिवस झाले. 9 days विथ ट्रॅव्हल. विथ ट्रॅव्हल. 9 पण नाही, नाही, 8 दिवस. 8 days. 1 तारखेला रात्री 1 निघालो. तारीखला म्हणजे आणि- 31 ला निघालो ना. नाही, 1 तारखेला रात्री हा. आणि मग नेक्स्ट सॅटर्डेला रात्री घरी आलो. 1 वीक. येताना आम्ही ट्रेनने आलो. येताना आम्ही बनारस जाताना फ्लाईटने गेला. जाताना फ्लाईटने. आणि बघितलं बनारसला खरोखर सांगतो एवढ्या म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने जे आहेत ना बनारस टू प्रयागराज पर्यंत फ्री रेल सोडलेली होती. हा, आणि कुठे कुठे फ्री फूड स्टॉल्स पण हो, होते. प्रयागराजला तर असे गल्लोगल्ली त्यांनी ना असे म्हणजे मोहल्ला असतात ना, त्यांनी असं लोकांच्या सेवेसाठी ना असे लंगर खोलले आहेत. म्हणजे ती लोकं- भंडारा कसं असतं आपल्या भंडारा महाराष्ट्रातला? आणि गरम गरम अगदी ताजं. पुरी, भाजी, पुरी, पुलाव, भाजी, शिरा, जिलेबी, हा, असं सर्व चहा, चुरमुरे. म्हणजे तुमचा पूर्ण दिवस असा छान जातो. पण ते बसंत पंचमी होती. हा 24 तास ते सर्व्हिस म्हणजे ती लोक सेवा करत होती ती. आणि पूर्ण रात्रभर आणि दिवसभर अशी त्यांची सेवा होती. 2 आणि 3 तारखेला चलो नाईस. आता काय आणलं तुम्ही? काय काय आणलंय? आम्ही आणलं पहिल्या प्रयाग त्रिवेणी संगमचं पाणी आणलंय, जे आपले आहेत जवळपास. किती clear water आहे. क्लिअर वॉटर एकदम. काहीच असं वाटतं की फिल्टर्ड आहे. हा हे त्रिवेणी संगमचं पाणी हे पूजासाठी आणलंय. आणि आम्ही तिसाठी छोटीशी अयोध्यावर हे सगळं सामान माझ्यासाठी आहे. अयोध्यावरून एक आठवण म्हणून तुला एक हनुमानजीची छोटीशी गदा gift आहे. आणि ही अन्नपूर्णा माता आहे. ही आम्ही काशीला घेतली, काशी विश्वेश्वर मंदिराच्या इथे. नंतर हा प्रसाद आहे. हा सर्व ठिकाणी जिथे जिथे आम्ही गेलो तिथून प्रसाद घेतलेला आहे. हा प्रसाद सर्वांनी घ्यायचा आहे. आणि त्याच्यातलं मला एकच द्या मग. हे अयोध्येवरून आम्ही घेतले आहे. तुला जे पसंत असेल तर तू घे, जे पण घे. तू कुठलं घेते मम्मी? काय नाही, तू कुठलंही घे, तुला पाहिजे ते असं आहे. हे फक्त मी वापरले एक दिवस, ते काय आठवण म्हणून आपली. आठवण म्हणून. फक्त असं काही कॉस्टली पण नाहीये, पण असे आठवण तिकडे म्हणून. खूप मिळतात. अयोध्येला 50-50 रुपयाला मिळतात. खूप प्रकारचे मिळतात. तुम्ही घ्याल तसे आहेत. पण एक आपले एक आठवण, रामाची तिकडच्या भूमीची आठवण म्हणून असं घेतलंय. आणि ह्याच्यात काय आहे? हा, त्याच्यामध्ये चॉकलेट. अरे आणि ह्या चॉकलेट पण दिसतोय हा इकडे. पण माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांसाठी. आणि ह्या पाण्याने काय करायचं मम्मी? अजिबात प्यायचं नाही, याच्याने फक्त आंघोळ करायची. आंघोळ करताय त्याच्यात तर तुम्ही करा. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये इट्स सो क्लिअर. पाण्यामध्ये मिक्स करा. पण ते खूप घरामध्ये थोडं सिंपल त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया वगैरे काही वाढत नाही. 100 वर्ष जर हे पाणी ठेवलं असंच तरी तसंच राहतं. त्रिवेणीचं पाणी आहे. घरामध्ये शिंपडा आणि सर्वांनी आंघोळ करा त्याची. थोडं पाहिजे ठेवून द्या. तर मला वाटतं ज्यांना हे ऍक्च्युली पाणी पोच होतं ना, ती लोक जास्त भाग्यवान आहेत. का त्रिवेणी संगम त्यांच्या घरी येते. येस. थँक्यू टू यू ऑल की तुम्ही ते आणलं. आनंद म्हणण्यापेक्षा आम्हाला सर्व जाण्याचं प्रोत्साहन तुम्ही जास्त दिला मुलीने. त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि चांगल्या तऱ्हेने परत घरी आलो. ही तुमची कृपा. दॅट वॉज अ बिगर थिंग की म्हणजे घरी आलात सेफ अँड साऊंड. येस. स्मूथ. पूर्ण जर्नी नाही पण आमचं ट्रॅव्हल असं प्लॅन केलेलं ना की प्रीतीने की आम्ही
लगेच ट्रॅव्हल Rest. बॅक टू बॅक ट्रॅव्हल नाही नाही, झाला. rest घेतला. रेस्ट देन वी ट्रॅव्हल्ड. येस गुड. For itinerary contact in the comments. चला आता मी निघते, तुम्ही उभे राहा आता पाया पण. आम्ही पण तुला भेटत नाही. चल. आता बाबू आणि रिच पण येतील तेव्हा येतील, पण तोपर्यंत पुण्य तुम्हाला पण लाव. ही जी करंट जनरेशन आहे ना, जी आताची जनरेशन आहे, ती खूप समजदार आहे आणि स्मार्ट आहे. आणि ह्या लोकांनी ना बरेचसे बॅरियर्स जे आहेत ना ते तोडलेत खरोखर. म्हणजे आई वडिलांना फक्त मुलगेच हे तीर्थयात्रेला घेऊन जातात, हे सगळे बॅरियर त्यांनी तोडले आहेत. म्हणजे ज्यांच्या मुली आहेत त्यांनीही खुश राहा. म्हणजे गॉड हॅज जस्ट गिव्हन एव्हरीथिंग टू एव्हरीबडी. कारण आपण माणसं जी आहेत ते सगळे असे आयडियाज टाकतो आणि असे थॉट्स आणतो, पण आपल्या मानवाच्या मनामध्ये असं कधी नाही आहे की, आणि आपण भेदभाव पण करू नये. पण ही जनरेशन जी आहे, ही जी पिढी आहे ना, ती खूप समजदार आहे. त्यांनी काय केलं माहिती, पूर्ण रूढीवादी मोडून टाकलंय. स्टिरियोटाइप्स खूप मोडले आहेत आणि दे हॅव मेड इट पॉसिबल फॉर एव्हरीबडी. आपण मानव म्हणून जे जन्मात, तो जीव म्हणून जन्माला आलोय. इथे कुठला स्त्री आणि पुरुष नसतो, फक्त जीव असतो, असे संत महात्मा हेच म्हणतात. आणि हा मेसेज सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे की गर्ल्स असं बॉईज नाहीये की चिल्ड्रन ऑल आर द सेम. एव्हरीबडी हा, बस असं नाही. देवाने फक्त जीव म्हणून जन्माला दिलाय. जेंडर फक्त इट्स फॉर जस्ट नेम्स. ऍक्च्युली फॉर ऑल द जेंडर, Any gender, whichever gender. जेंडर. आपण फक्त जीवात्मा आहोत, एवढंच आठवण ठेवायचं आपण. म्हणजे काही लोकांची समज असते की आमचा मुलगा आम्हाला तीर्थक्षेत्राला घेऊन जाईल, पण आम्ही तर म्हणून मुलगाच घेऊन जाईल का, मुलग्यावर डिपेंड राहतं. आम्हाला तर आमच्या मुलीने दाखवलं की तुम्हाला आम्ही काय कमी नाही, आम्ही तुम्हाला तीर्थयात्रा करू शकतो. म्हणजे कोण आणि कमी खरोखर आणि कोण आम्ही जास्त नाही. काही नाही. काहीच आणि आम्हाला खरोखर तीर्थयात्रा घडवून आणली. घडून आणली. सगळ्यांना very blessed. व्हेरी ब्लेस्ड. ते एकदमच आहे, साध आहे. हे काय आहे मम्मी, हे काय आहे? बघ, हे काल भैरवची रक्षा आहे, ते आम्ही इथून आणली आहे काशीमध्ये. चला बाय. बाय. ये आणि परत हा बाबूला येते, घेऊन 2-3 दिवसात येते. आता राहायला ये. बाय. राहायला आम्हाला अख्खं घर घेऊन यावं लागेल ना. चल मम्मी बाय. लव यू बाय. हो हो होते. ए क्युटी खाली आलेच आहे. हाच रिक्षाला आहे. हा 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 घेते का रिक्षाचे? कुठे गेला? ए मम्मी. प्रे मम्मीला आवाज आहे. बाय. चल बाय. चला बाय. हो थँक्यू. हाँ आप रुके. चला पप्पा बाय बाय बाय. फोन कर. हाँ चला बाय. फायनली आय रिच्ड होम. आणि मी बेबीला बोलली होती की मी आज कसंही करून घरी येणार. अँड आय एम बॅक अँड इट्स जस्ट 6:30. Hello. Hello. I told you I'll be back. Yeah. What are you watching? Why you are back? You didn't fold the clothes? Hello, I'm Oh, folding. you're folding. How sweet. I didn't look this I was side. washing utensils. Watching this. What is this? Hey Greg, thanks for helping me. It's a nice series. I got khao for you. Hey, vada pav. Yes, lovely. Chalo, chalo, let's have. What did you get? What did you get? What did you get? This is Ganga water. See, so clear. लग रहा है क्या river water? It's so clear.
keeping it yours. Get a nice bottle and put in it. No, मेरे को प्लास्टिक का बोतल बंद करके तो नहीं now they देखते. have given everyone na. हाँ. This is pressure. Keeping it yours. Mom and Dad are happy or what? They are so happy. Very happy. They must have seen in the vlog how happy they are. Okay. What are you doing now? I'm just freshen up and come. Come first. I want to eat. By the way, pav bhaji was tasty. मजा आया. Baby has got amazing vada pav, and this is my favorite. Finally. Hey, falling chudas. Baby, give that plate, please. This is what I like. Thank you. So guys, this is where I'm ending the vlog. Obviously you must have heard the experience of Mummy and Daddy when they had gone to the Mahakumbh, and I'm glad that they have gone there. They enjoyed, had a good time, and they are back home safely. We were all worried, especially after we heard the stampede and everything. So, but then everything went in good, so we are glad. And I hope you guys enjoyed the vlog. It was more like a Tuesday talk, but then we put in the vlog only, continue the vlog. And many of them are asking when will a Tuesday talk come in. We are soon going to record one and definitely upload it. So you need to wait a bit longer. So this is where I'm ending the vlog. So असा होता आमचा पूर्ण दिवस. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.